राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली असून भारतीय जनता पक्षामधील प्रभावशाली नेता, ज्याला किंगमेकर म्हणून ओळखले जात होते, त्यांनी अखेर मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेची संधी न मिळाल्यामुळे संबंधित नेत्यांनी नाराजी वाढली होती. पक्षांतर्गत चर्चेनंतर देखील अपेक्षित मान सन्मान न मिळाल्याने त्यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबई तसेच महाराष्ट्रातील भाजप संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या नेत्यांनी तब्बल 5,000 कार्यकर्त्यासह पक्षांतर करत मातोश्री येथे शक्ती प्रदर्शन केले. ढोल ताशाच्या गजरात भगवे झेंडे आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विचाराचा उल्लेख करत खरे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच असल्याचा दावा करण्यात आला. राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय केवळ पदासाठी नसून पक्षातील वाढत्या दुर्लक्षितेमुळे घेण्यात आला आहे. जुन्या नेत्यांना डावलून नव्यांना संधी दिली जात असल्याची भावना व्यक्त करत हा पक्ष प्रवेश झाला आहे. हा पक्ष अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा राहिलेला नाही असेही त्यांनी म्हटल्याचे समजते आहे. या घडामोडीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मुंबईतील भाजप संघटनेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, कारण संबंधित नेता स्थानिक पातळीवर मजबूत नेटवर्क असलेला मानला जातो. दरम्यान या घटनेवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून ठाकरे गटात मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकामुळे या पक्षांतराचा थेट परिणाम दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद.